माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 101 ते 200 पर्यंतचे कथन करणार आहे. परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतसी, आणि तुझी नीतीस सांगसी आम्हा प्रती. पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही, मनात आणू नये ते आणतोस, आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. देखे विवेकी जे होती, ते दोही तेही न शोधिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. हे पहा, जन्म मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोघांबद्दलही शोक करत नाही. अर्जुना सांगेन ऐक, एथा मी तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी. अर्जुना सांगतो ऐक, पहा, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहो, नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. ते आपण हल्ली आहो तसेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ, एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुता या दोन्ही गोष्टी खऱ्या नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एर हवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. जन्म मृत्यू हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू म्हणजेच आत्मा जी आहे अविनाशीच आहे. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार दाहले, तरी कवण ते जन्मले म्हणू इतेथ. वायराने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला कुठे जन्म झाला असे म्हणता येईल. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट दाहले, तरी आता काय निमाले विचारी पा. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले, तर आता कशाचा नाश झाला विचार कर. आईके शरीरी तरी एक, परी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. आणखी असे पहा की शरीर तर एकच आहे, पण वय परत्वे त्यात अनेक दशा प्राप्त होतात. हा प्रत्यक्ष पुरावा आहे. एथ कौसारत्व दिसे, मग तारुणी ते भ्रशे. परी देहची नाशे एके कासवे. त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा बालपण दिसते, मग तारुण्यात बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या अनेक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई, इथे शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह. त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात व जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दुःख कधीही होत नाही. वय नेणावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनय पण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. असे न जाणणाऱ्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंततः करणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिय विषय सेविती तेच हर्ष शोकोपदती. ते अंतर प्लविती संगेणे. इंद्रिये विषयाचे सेवन करतात, त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंतःकरण त्रासून टाकतात. जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही,
तेच दुःख आणि काही सुखही दिसे. ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांपासून कधी दुःख तर कधी सुख प्राप्त होते. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. पहा की निंदा व स्तुती शब्दाची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. मृदू व कठीण हे स्पर्श या विषयांचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. पहा, भेसूर व सुरेख ही रूप या विषयांची दोन रूपे आहेत. ती नेत्राद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घाण संगे विषादू तो देता. सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दुःख उत्पन्न करतात. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. त्याचप्रमाणे कडू व गोड दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयाची संगती अधोगतीला नेणारी आहे. तेखे इंद्रियाधीन होईजे, ते शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण नाही. पहाणे जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखांच्या तडाख्यात सापडतो. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभाव ओची पाही इंद्रियांचा. पहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयापासून दुसरे काही जोड लागत नाही. ते विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. हे विषय आहेत तरी कसे? मृगजळ जसे आभासात्मक आणि स्वप्नात पाहिलेल्या हत्ती जसा भासमय असतो. देखे अनित्यत्या परी, म्हणून तू आवेळी हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा. तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. पहा, याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. हे विषय ज्या ते नाकळीती, तया सुख स्वे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुख दुःख ही दोन्ही नाही, आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. ती नित्यरूप पाथा ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही, तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुन काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक बोल स्वीती. आता अर्जुना, मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या उपाधिमाजी गुप्त चैतन्य से संवंगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.
सलेली पथ जैसे एकोनी मिनले असे परी निवडुनी राजहंसे वेगळे किल्ले. दूध पाण्याशी एकरूपून त्यात अगदी मिसळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे ते निवडून वेगळे करतो की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. अथवा चतुर लोक अग्नीच्या साह्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून घेतात ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधिक इसणी मग नवनीत निवाणी दिसे जैसे. अथवा बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते की भूस बीज एकवट उपणिता राहे धनवट तेच पुढे ते फलकट जाणू आले. किंवा एकत्र झालेले भूसुधान्य उफाणले असता धान्य जाग्यावर राहते व उडून गेलेले ते फोलकट जशी ज्याप्रमाणे समजून येते त्याप्रमाणे जैसे विचारता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व ठरले ज्ञानी. ज्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो जो मिथ्या ठरतो असा प्रपंच देहादी उपाधी ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो. मग ज्ञानी पुरुषांना खरोखरच एक तत्व म्हणजे ब्रह्म मात्र होते. म्हणून अनित्याच्या ठाई तथा अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोही देखिला असे. म्हणून ज्यांनी दोहोंमधील उपाधी व चैतन्य सार ओळखले त्यांची शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. देखे सारासार विचारता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. पहा सारासाराचा विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज व सार हे स्वभावता नित्य आहे असे जाण. ह्या लोकत्रयाकारू जो जयाचा विस्तारू तेच नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केली आहे घातू सदा नव्हे. जो शाश्वत सर्वव्यापी असून जन्म मरणारहित आहे त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतात नाशवंत आहे. म्हणून अर्जुना तू लढावे हे योग्य आहे. तू धरुणे देहाभिमाने दिली सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतू आम्हासी. हे तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडे दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत असेल तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारेसी तरी वदिता तू नव्हेसी हे वद्य नव्हती. तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वता विचार करून पाशील तर तू मारणारा नाही व हे मारले जातील असेही नाही. जैसे स्वप्ना माझी देखिले ते स्वप्नीची साच अपजे मग घेऊन या पाहिजे तेच काही नाही. ज्याप्रमाणे स्वप्नात स्वप्न पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते आणि मग जागे होऊन पाहावे तर काही नसते.
तैसी हे जाण माया, तू भ्रमतू आम्हासी वाया. शस्त्रे आणि तलिया छाया, जैसी अंगीन रूपे. त्याचप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ तिच्या भ्रमात पडला आहे. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगात धाव लागत नाही. का कुण कुस उलंडला, तेथ बिंबाकारू दिली भ्रंशला. तरी भानू नाही नासला, तयास सर्वे. किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे. तो भंगलिया आपैसे स्वरूपची. किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठाच्या आकाराचे झालेले असते, पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने पाहावे राहते. तैसी शरीराच्या लोपी, सर्वथा नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी. भ्रांती बाधा, भ्रांती पाप. ज्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाचा मूळ स्वरूपाचा मीच नाश होत नाही. म्हणून बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नको. जैसे जीर्णवस्त्र सांडिले, मग नूतन वेडिले. तैसे देहांतरा ते स्वीकारिले, चैतन्य नाके. आपण जुने वस्त्र टाकावे व मग नवीन धारण करावे, त्याप्रमाणे हा आत्म्याचा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. हा अनादि नित्य सिंधू, निरूपदी विशुद्धू. म्हणून शास्त्रादिकी छेदू न घडे तया. हा आत्मा अनादि नित्यसिद्ध शाश्वत असणारा, उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून त्याच्या शब्दांतिकांच्या योगाने ध्यान होत नाही. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाही न संभवे. येथ महाशोषून प्रथवे, मारुताचा. हा आत्मा प्रलय काळाच्या पाण्यानेही बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही. येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही. अर्जुना हा नित्यो, अतुळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाचा प्राप्त न होणार आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. हा तर्काची दिठी, गोचर नोहे किरीटी. ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. हा आत्मा अर्जुना तर्कांच्या दृष्टीला दिसणारा नाही, ध्यान तर त्याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते. हा सदा दुर्लभ सुमना, आपून हे साधना. निमोहा अर्जुना पुरुषोत्तम. हा तत्वादी 3 गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादि विकार न पटणारा व सर्वव्यापी आहे. हा मनाला पटणारा, हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. हा तर्काशी दिठी, गोचर नोहे किरीटी. ध्यान याची जे भेटी उत्कंठाव आहे. हा आत्मा अर्जुना तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही, ध्यान तर त्याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते. हा सदा दुर्लभू मना, आपून नोहे साधना. निमोहा अर्जुना पुरुषोत्तम. हा तत्वादी 3 गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादि विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. हा गुणत्रय रहित, अनादि अविकृत
स्फुरतु व्यक्तीसी अतितू सर्वरूप. अर्जुना, हा आत्मा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. अर्जुना, ऐसा जाणावा सकळात्मक देखावा, मग सहजे शोभू आगवा अरे तुझा. अर्जुना, असा हा आहे असे लक्षात घे. हा सर्वव्यापी आहे हे ओळख. मग तुझा हा सगळा शोक सहजच नाहीसा होईल. अथवा ऐसा नेणेसी तू अंतवंतची मानिसी, तरीही पौसी पंडू कुमारा. अथवा हा असा आहे न जाणता तू हा नाशिवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही. जो आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाही अनुसृतू गंगा जळाचा. कारण गंगेचा पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंड आहे. हे आदी नाही खंडले समुद्री तरी असे भिनले, आणि ज्ञानाची मध्ये उरले दिसे जैसे. हे गंगाजल गमस्थानी तुटत नाही. त्याची उत्पत्ती एकसारखी चालूच असते व शेवटी समुद्रात एकसारखे मिळत असते, आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते. इथे तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी, भूतांसी कवणी अवसरी ठाकरीना. ज्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय ही तिन्ही बरोबरच असतात असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाही. म्हणून हे आगवे इथं न लगे सोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादिसी. म्हणून या सगळ्याबद्दल शोक करण्याचे तुला इथे कारण नाही. कारण मुळापासूनच स्वभावता अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे ना. तरी हे अर्जुना, नयेची तुझ्या मना, जे देखोनी लोकू अदिना जन्मक्षया. अथवा अर्जुना, हा जीवन लोक जन्ममृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी हे तुझ्या मनाला येत नसेल तरी पण काही तुझं शोकासी कारण नाही. हे जन्ममृत्यू पाही तरी पण त्याला तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण असे पहा की हे जन्ममृत्यू हे टाळता न येणारे आहे. उपजे जो नाशे नाशले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तेसे परिभ्रमे. जे उपसते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना, रहाट गाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो ना. तरी उदी असतू आपैसे खंडित होत जात जैसे, हे जन्म मरण दैसे अनिवार्य. अथवा उदय वस्त हे आपोआप त्याप्रमाणे निरंतर होत जातात. त्याचप्रमाणे जन्ममृत्यू हे जगात न होता येणार आहे. महाप्रळयावर सरे हे त्रैलोक्यादी संहरे, परिहरे आहे. महाप्रलयाच्या वेळी त्या त्रैलोक्याचाही संहार होतो. म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही. तू जरी हे मानसी तरी खेदू का करसी, काय जाणत तुझी नेणासी धनुर्धरा. असे हे जर तुला कबूल असेल तर मग खेद का करत आहेस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस? एथ आणि काही एक पार्था, तुझं बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषो नाही. या ठिकाणी अर्जुना आणखी एका तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. जिथे समजते इथे होते जन्मादी अमते, मग
पाताळी व्यक्तीने जन्मलेला. शकारवर हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माला आल्यावर त्यांना आकार प्राप्त होतो. इथे क्षयासी जेथ जाती तेथे निभ्रांत आने नव्हती, देखे पूर्वस्थितीची येती आपुली. ते जिथे नाश होऊन जातात तिथे निसंशय वेगळे असत नाही. पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. येरमध्ये जे प्रतिमासे निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार हा मायवसे तत्व स्वरूपी. आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त साकार रूप दिसते ते निद्रितांच्या स्वप्नाप्रमाणे आहे. त्या स्वप्नाप्रमाणे सत्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. नात्री एवने स्पर्शिले नीर पडी असे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती नको कनकी. अथवा पाण्याच्या वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटाच्या आकाराचे दिसते आणि दुसऱ्यांच्या इच्छेने सोन्याला दागिन्यांचा आकार येतो. तैसे सगळे हे मूर्त जाण पा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. त्याप्रमाणे ही सर्व आकारात झालेली सृष्टी मायाने केली. मायेमुळे अस्मान झाले आहे असे समज. त्याचप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो. तैसे आदिची ते नाही दया लागी तू रुंदसी काही तू अविट ते पाही चैतन्य एक. त्याचप्रमाणे जे मुळात नाहीच त्याकरता तू कारण कसं आहे. निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तुला लक्ष द्यायला पाहिजे. जयाची अतिची अवगित विषयी सजिले संत ज्या लागी विरक्त बनवासी. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच विषय त्या संतांना सोडून जातात. ते विरक्त आहेत, ते आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्चा निवृत्ते मुनीश्वर तपाते आचरताती. त्याच्यावर नजर देऊन मोठाले मुनी ब्रह्मचर्यादी व्रताचे आणि तपाचे आचरण करतात. एकांतरी निश्चल जे निहाळता केवळ विसरले सकळ संसार. कित्येक स्थिर अंतःकरणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहता सर्व संसार विसरून जातात. एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद अखंड तन्मयता पावतात. ऐकताची निवाले ते देहभावी सांगिले एक अनुभवे पातले तृप्तता. कित्येक त्याचे रूप दर्शने ज्ञान होता, शांत होता व त्याची देववासना सुटते. कित्येक त्याच्या अनुभवाने साक्षात्काराने प्रदुप्ता पावतात. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माधुतेन समान परतले नाही. सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्यात त्यांचा समावेश झालेला नाही, म्हणून त्या परतल्या असे केव्हाही होत नाही. तैसिया योगी धराची यामती मिळवणती सर्वे एकवती. परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिन्ना.
त्याप्रमाणे थोर योग्यांच्या बुद्धी त्या आत्म्यस्वरूपाचे साक्षात्कार होतात, तद्रूप होतात. एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन्हा देहतात्म्यावर येत नाही. जे सर्वही देही जया करिताही धातू नाही, ते विश्वात्मक रूपाही चैतन्य एक. जे सर्वत्र सर्व देहात आहे व करू लागले तरी त्याचा घात होत नाही, ते विश्वव्यापी चैतन्य तू लक्षात घे. जयाचे स्वभावे हे होत जात आभवे, तरी सांग काय शोधावे. हे सर्व जग स्वभावता उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे, तसा इथे तुला शोध करण्यासाठी काय आहे. एरवी तरी पार्था तुझं का नेणून, मने चित्ता परी किराळ हे शोधिता भोवती परी. हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का होऊ नये हे मला समजत नाही, पण त्याचा शोध करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. तू अजून का न विचारसी काय हे चिंतितू आम्हासी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. तू अजून ह्याचा का विचार करीत नाहीस, हे काय मनात घेऊन बसला आहे. ज्याच्या योगाने करून जायचे तो आपला धर्म तू विसरलेला आहेस. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जर येथ. या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, अथवा यावेळी युगात जरी उडवला तरी स्वधर्म एकू आहे, जो सर्वथा त्याज्य नोहे. सरा तरी जेल काय पाहावे कृपाळूपणे, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय. अर्जुना, तुझी चित्त आजही जरही जाहले द्रवीभूत, तरीही ते अनुचित्त संग्राम समयी. अर्जुना, हे तुझे चित्त जरी दयेने विरघळून तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. असा कोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले. निही ऐसो निही विष होय सुदले नवश्वरी देता. अरे, दूध जरी गायचे असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे वैद्यकशास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवज्वरा दिलेच तर ते विश्वत मारक होते. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता. म्हणून या तू आता सांगतो त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो. एवढ्या करता तू आता सावध हो. वायाची व्याकुळकासी आपुला निजधर्म पाही. जो आधारिता बाजू नाही कवणे काळी. तू विनाकारण शोकाकुल का होतोस. ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लावायचा नाही. त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. जे मागेची चालला आपावन पवे सर्वथा. का दीपाधारी वर्तता नाडे. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चालले असतात हेच लागत नाही. तया परिपार्था स्वधर्मे राहटता. सगळं काम पूर्तता सहजे होय. त्याचप्रमाणे पार्था स्वधर्मामध्येच वागले असता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. म्हणून या लागे पाही तुम्हा क्षत्रिया आणि काही नाही. संग्रामा वाचुनी नाही.
उचित जाणे. म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. निष्कपट हो आवे सीना घाई झुंजावे, हे असो कायम सांगावे प्रत्यक्षावरी. मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावे. पण हे बोलणे असो, प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा आता जास्त काय सांगावे. अर्जुना झुंज देखे आत्ताचे, हे हो का जे दैव तुमचे, ही निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना, सांप्रतचे युद्ध पहा, ते कार्य म्हणजे जणू काय तुमचे दैवतच कळले आहे, अथवा सर्व धर्मांचा ठेवाच तुमच्या पुढे उभा झाला आहे. हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गोची येणे रूपे, मृत का प्रतापे अधो केला. याला काय युद्ध म्हणावे. युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतारला आहे, अथवा तुझा प्रतापच हा उगवला आहे. ना तरी गुणाचेनी पती करे, आतीचेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयं वरे आली तुझ. अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वर्ण्यास आली आहे. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, दैव झुंज असे लाईजे, तैसे मार्गे जातो आडोळीचे चिंतामणी. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असे युद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेस लागावी व काय लागले म्हणून पाहावे तर तो चिंतामणी आढळावा. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पिमुख, तैसा संग्राम हा देख पातळा असे. अथवा जांभई देणे इतका तो उघडावे व अकस्मात अमृत त्यात पडावे, त्याप्रमाणे हे युद्ध अनाथ आलेले आहे असे समज. आता ऐसा अवेरिजे मग नथिले सोचू बैसिजे, तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. आता असा हा संग्राम टाकून नाही त्या भलत्याच गोष्टीबद्दल शोक करत बसलास तर असे करण्यात हे अर्जुना आपणच आपले अकल्याण करून घेतो. पूर्वजांचे जोडले आपण अशी होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. आज हा तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल. असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि घेऊन सीत पावतील महादोष. इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला नावे ठेवतील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठतील. जैसी भातारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा, तैसी दशा जीविता स्वधर्मी विन. ज्याप्रमाणे पतिविरहित अशी सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते, त्याचप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते. ना तरी रणी शव सांडिले, ते चौमेरी किती विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिवाविजे महादोषी. अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेले प्रेताला त्याप्रमाणे चोही बाजूनी गिदाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मारहित पुरुषाला महादोष घेतात. ओवी 200 समाप्त.